चला वळूयात आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे। चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते एका बाजूने युनायटेड पॅंथर्स आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, अडवलं जाईल, थोडं स्लो झाला बॉल टप्पा पडल्यानंतर। आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर फेकी पर्यंत धावा फलकावरती 3 बनवल्या गेल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावा फलकावर पोहोचला गेला टोटल 4 या आकड्यावरती। युगांतला पाहतो आपण षटक क्रमांक पहिला घेऊन सागर आणि धीरज ही जोडी ओपनिंग पार्स मध्ये। आय थिंक सो आजच्या दिवसातील ही शेवटची अंतिम मॅच असेल आणि आजच्या शेड्यूल मध्ये जी एक मॅच बाकी राहते ती उद्याच्या दिवसामध्ये आपण खेळवणार आहोत। सो विनंती करेन की उद्याच्या दिवसामध्ये सर्व खेळाडूंनी आपण वेळेवरती इथे उपस्थित राहायचं। आपला रिपोर्टिंग टायमिंग जो आहे त्या टायमिंग वरती आपण पोहोचा जेणेकरून मेगा फायनलची मॅच आपण लवकर कंप्लीट करू। यावेळेस मिसफील्ड झाली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर कव्हर देखील केलंय आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव 1-2 ने वाढेल। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती। आपण पाहतोय साई ग्रुप प्रेझेंट उमेलमान प्रीमियर लीग 2025 सीझन 5 आपण ही स्पर्धा अनुभवतोय आणि आजचा पहिला दिवस आहे आणि जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आज या पहिल्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे। फिल्डिंग सेटअप पहा थोडे वेगळे पाहायला मिळतात। पुढे टाकलेला बॉल ड्राइव्ह केला, पुन्हा एकदा बॉल कव्हर्सला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल। येतोय चौकार। आवाज कोणाचा उमेल मचावाचा दरारा घेऊन आला पॅंथर्स आले पुन्हा पॅंथर्स आले पुन्हा। युनायटेड पॅंथर्स हा टायटल शीर्षक आपण ऐकत आहोत, टायटल सॉन्ग ऐकत आहोत। टोटल या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर 8 संघ तुम्हाला समाविष्ट होताना पाहायला मिळाले। 8 संघाने या स्पर्धेमध्ये आपला भाग नोंदवलाय आणि ज्यामध्ये उद्याच्या दिवसात कळेल की खरं तर 2025 चा या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार आहे। बॉल तयार पुन्हा, आता 3 स्टंपवरती टाकला, बॅटची फेस लगेचच आणली बॉल वरती। ठाऊक होतं की यष्टांवरती बॉल आहे आणि धोकादायक ठरू शकतं आणि त्याच्याचमुळे अंपायर्सला देखील बॅटर इशारा करत होता की पायावरती नव्हे तर बॅटला हा बॉल दडला गेला आणि एकदा फलकावरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये, जाऊन पोहोचली गेली टोटल 11 आकड्यावरती। पॉवर प्लेचं आपण पहिलं षटक पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे सागर आणि धीरज या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून। टोटल आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 11 धावा आहेत। सुरुवात तर चांगली मिळाली आहे पहिल्या 4 चेंडूवरती। येणाऱ्या 2 चेंडूवरती आणखी एखादा जर मोठा फटका आला तर मग दमदार सुरुवात होईल जरूर। युगान तयार होतोय पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5 घेऊन। आता फुल टॉस बॉल केला होता, तिकडे थोडं बीट झाले बॅटर आणि त्यानंतर पंचांचा इशारा, फलंदाज बाद। रंगदेवते द्वारी पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 1 विकेट गमावताना धाव फलकावरती आपण धावा पाहतोय टोटल 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला। आता नवीन बॅटर आपण आकाशला मैदानामध्ये पाहतोय जे क्रमांक 3 वरती आलेत। जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2025 हे फॉर्मॅट सध्या अनुभवतोय। पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण अनुभवतोय।
DBN लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर लाईव्ह टेलिकास्ट हा जेव्हापासून आलं ना तेव्हापासून क्रिकेटला एक वेगळी उंची लाभली नक्कीच. ओ लास्ट बॉल आल्या प्रहार केलाय ऑन साइडला मिड विकेट बॉन्ड लाईन पलीकडे बॉल निघून चाललाय. हो वाईस ओव्हर कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू सो मच पद्मावती साऊंड यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये DJ जयेशला देखील आपण पाहतोय आणि त्यांचा मधुर संगीतांचा भरमाट आहे. खरं तर या विभागामध्ये साऊंड क्वालिटी खूप चांगली पाहायला मिळाली आणि खरं तर तुमचा कोणताही मंगल कार्य असो शुभ कार्य असो जर तुम्हाला अशा प्रकारची साऊंड क्वालिटीचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही पद्मावती साऊंड्स यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट जरूर करू शकता. आणि 2021 म्हणजे सीझन 1 पासून आपण या स्पर्धेमध्ये या साऊंड क्वालिटीचा आवाज ऐकतोय म्हणजे तुम्ही तिथून ओळखू शकता की या साऊंडची प्रसिद्धी किती आहे या विभागामध्ये आणि त्या साऊंड क्वालिटीचा दर्जा देखील किती पाहायला मिळतोय. सो या हंगामामध्ये देखील ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. ऑनगोईंग कडे मॅच वळतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता एक सिंगल धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 18 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आता दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती योगेशला आणलं गेलं बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या एक विकेट जिथे गमावला गेला आणि हे षटक आता दुसरं आपण पाहतोय. बल तयार ओ पुढे टाकलेला बॉल त्यानंतर शफल केला आणि ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला धमाकेदार 6 पाहायला मिळेल. बॉलचा मॅरिट पर्यंत पोहोचले आणि जसा बॅटचा रडार मध्ये आला सरळ बॉलला पाठवलं गेलं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता मोठा फटका आलाय. त्यानंतर पुन्हा उडवलाय पुल पॉवरफुल आणि हा पॉवर हाऊस इम्पॅक्ट पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा 6 आलाय. आणि आकाश बॅट मधनं लगातारचे 3 सिक्सेस आलेत कारण की पहिल्या या आधीच्या षटकाच्या शेवटच्या अंतिम बॉल वरती मोठा फटका आला त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आकाशला स्ट्राइक वरती आणलं गेलं आणि लगातार लगेचच झोन जोडले. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर एका रो मध्ये आकाशच्या बॅट मधनं निघणारे 3 सिक्सेस आपण पाहिले आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा आता वेगाने वाढलात जाऊन पोहोचला गेलो 3-0 30 आकड्यावरती. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता पण यावेळेस बॅटची हलकीशी कडा लागली आणि इनफिल्डला बॉल अडवला गेला. कोणत्या प्रकारची धाव नसेल आता डॉट बॉल पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आल्यानंतरचा हा डॉट बॉल पाहायला मिळतो एकंदरी गोलंदाज योगेशचा. खरं तर योगेशने या आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एक मोठा फटका जरूर आला होता ज्यावेळेस आपण मॅच पाहत होतो त्यांची पण त्यानंतरचा कमबॅक त्यांचा पाहायला मिळालेला. पण सध्या योगेश थोडे महागडे ठरलेत. पुन्हा बॅटचा रडार मध्ये जसा टप्पा पडला अगदी बॅटचा पट्ट्यात आला बॉल आणि सरळ पाठवलाय. 1 मोर बिग हिट आणखी एक धमाकेदार आणखी एक 6. कमालीची बॅटिंग करतोय सध्या आकाश मैदानामध्ये. या षटकामध्ये टोटल 3 6 जोडले
आणि वैयक्तिक जर बघितले गेले तर मागच्या 5 चेंडूमध्ये 4 सिक्सेस त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. धमाकेदार बॅटिंग चालू आहे सध्या युनायटेड पॅन्थर्स संघाकडनं खेळताना. क्या बात आहे आकाश. पुन्हा एकदा क्रॉस दी हँड खेळलेत. आता स्क्वेअर लेगला बॉल आहे, अडवला नाही जाणार. हा बॉल बॉन्डलाईनच्या पलीकडे एका टप्प्या अखेरीस येतोय चौकार. काय कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये योगेशच्या अगेन्स्ट 23 धावा तब्बल कुठून काढल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये देखील 17 धावा आल्या होत्या. तिकडे एक विकेट पाहायला मिळाला आपल्याला. माघारी परतले गेले सागर. पण जेव्हा बॅटिंग वरती आकाश आले त्यांनी मग आकाशमय फटके दाखवायला सुरुवात केली. चेंडूच्या लेंथला खूप लवकर ओळखतो, चेंडूची लेंथ लाईन परखतो आणि त्यानुसार खेळण्याचे मनसुबे पाहायला मिळालेत. आता स्ट्रायकर एंड वरती सध्या आपण धीरजला पाहतो, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार, 2 डबल आणि एक सिंगल आली. तयार बॉलर हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिल्या, कट केल्या बॉलला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव बनवली. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि सध्या आपण षटक क्रमांक 3 पाहतो. या षटकामध्ये तुम्हाला 50-50 ओव्हर अर्थात चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळते. आता या षटकामध्ये जर 14 धावा बनवल्या गेल्या तर धावा ऍड एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये होतील, पण जर नाही बनवल्या गेल्या तर मायनस देखील होतील. आणि युनायटेड पॅन्थर्सची ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे असं वाटतं की या षटकामध्ये 14 धावा बनवल्या जातील. पहिल्या चेंडूवरती तर 2 धावा आल्या. चेतन आणले गेले षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. बॉल तयार. स्टंप मध्ये टाकायचा होता, अपील तर पंचांकडे केली गेल्या. फुल लेन्सचा बॉल होता, यॉर्कर पद्धतीने हा डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. हा ऍक्शन रिप्ले पहा. 3 स्टंप मध्ये बॉल होता पण इम्पॅक्ट करत होता बाहेर आणि त्याचाच मुळे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 42-42 आकड्यावरती. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर सध्या आपण पाहतोय आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज एक्सेप्ट केलंय. वा भाई वा. आणखी एक धमाकेदार 6. कोली आमची जात वस्ती मुंबई शहरात निवासी आम्ही आमचं पिढ्यान पिढ्यान हात बंद आहे. माऊलीचा हात खंडू देवाची सात साथी पांडव 5 कोली बाजावणार. जे 3 चेंडू मध्ये 8 आल्यात. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्यात, 6 बनवायच्यात. मोठा फटका आला. बॉल तयार पुन्हा एकदा. ओहो, उडा दिया है. सजनी चली साजन के घर. आणखी एक 6. आणि या स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ओव्हरला चॅलेंज कंप्लीट करताना आपण युनायटेड पॅन्थर्सला पाहतोय. क्या बात है. सुपर बॅटिंग, सुपर नॉक. एका बाजूने धीरज बरसतायत तर दुसऱ्या बाजूने आकाश बरसतायत. आणि आता थांबवायचं तरी कसं या दोघांना, हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उद्भवतोय. कारण की 14 धावा अवघ्या 4 चेंडूवरती आल्यात आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फार मोठं टोटल उभं राहील जरूर. पॅन्थर्स है ये, यू ही नहीं रुकने वाले. एवढा सहजासहजी हार नाही मानणार दोन्ही बॅटर्स. बॉल तयार. आता पायावरती टाकायचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय पंचांकडे पण अंपायरचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाहीये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. आणि आता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकात 14 आल्या आणि टोटल जर बघितला गेला तर मग धावा तुम्हाला 53-54 पाहायला मिळतात.
आणि अजून ऍड देखील होणार आहे, बोनस देखील मिळणार आहे. आता खरं तर गुढीपाडव्याचा हा बोनस मिळेल असंच म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट डिलीवरी, शेवटचा बॉल. आइए आइए और जनाब आपका स्वागत है, स्वाग से स्वागत कर दिया है. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा 60 आणि त्याच्यामध्ये 10 ऍड केल्या जातील म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 70 धावा फलकावरती. क्या बात है. डीजे आमच्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आपल्या गावातील एक ज्येष्ठ खेळाडू क्रिकेटर आत्माराम पाटील यांचा मी सन्मान करतोय साई साई ग्रुप तर्फे. विनोद पाटील यांना विनंती करतोय की आत्माराम पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. आपल्या गावातील एक ज्येष्ठ क्रिकेटर ज्यांनी बऱ्याचशा ट्रॉफीज आम्ही छोटे असताना आम्ही बघायचो त्यांच्या घरी गेल्यावरती त्याने आपले ढाल त्या जुने आहेत त्या ढाल मला माहीत नाही तुम्ही बघितलेत की नाही, तर त्यांच्या ढालच्या शोकेसमध्ये अशा लाईनमध्ये लावलेल्या असायच्या. लेदर क्रिकेटचा चांगले खेळाडू आत्माराम पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील विनोद पाटील साई साई ग्रुपचे अध्यक्ष. बरेचशी पारितोषिकं त्यांनी त्यांच्या काळामध्ये पटकावलेले आहेत आणि असे उत्कृष्ट असे विकेट किपर होते ते आत्माराम पाटील. ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू. सामन्याचा आनंद जरूर घेतात आणि मी म्हणेन की एका मोठ्या सामन्याचा आनंद सध्या घेत आहेत. ते काय कमालीची बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. सनीला आणलं गेलं पुन्हा एकदा विकेटच्या शोधामध्ये, सनीला आणले गोलंदाजीवरती की सनी तुम्ही या आणि विकेट मिळवून द्या, कारण की खूप जास्त गरज आहे सध्या विकेटची. आणि त्याच्यामुळे आता चौथ्या षटकामध्ये आपण सनीला पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आली आणि एका धाब्याच्या मदतीनं 71 धावा फलकावरती टोटल बनवल्या गेल्या. अशाच प्रकारची बॅटिंग चालत राहिली तर मग तुम्हाला 100चा आकडा देखील पार होताना पाहायला मिळेल. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारले, वाडी श्लॉंग ऑनला बॉल आहे. एक धाव फलकावरती बनवली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल फेकी करेपर्यंत इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 73 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. धीरज एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने आकाश. मग असं म्हणावं लागेल की तरबूजे को देखकर खरबूजे ने भी अपने रंग बदल दिया. दो धारी तलवार है. उडवला म्हणजे पाठवलं जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक धमाका, धमाक्यावरती धमाके चालू आहेत सध्या. धावा टोटल फलकावरती जोडला गेला आणि डीजेने देखील खूप चांगलं संगीत जोडलं लगेचच की भावा दम लागतो या जोडीला थांबवायला. आणि आता तेच म्हणेन की यांना थांबवणं कठीण आहे सध्या तरी. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात जाऊन पोहोचला गेल्या 80 आकड्यावरती. आणि आतापर्यंत या स्पर्धेमधला हायस्ट स्कोर 2025 चा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा नॉक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप केलाय आणि आता मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावेल. एक मोठी पारी इथून समाप्त होताना पाहायला मिळते. मोठी पारी पाहायला जरूर मिळाली. फलंदाज आता माघारी परतेल. अक्षर रिप्ले आपण पाहूयात. हा पहा अक्षर रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, त्यानंतर संपूर्ण झोकलं, फॉलिंग स्वीप केला, बॅटचा टोला लागला होता बॉल, त्यामुळे तितका डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. पण फटका खूप चांगल्या पद्धतीने सजवायचा प्रयत्न जरूर केला होता. पण आता विकेट परतला गेलाय. पण विकेट जरी आला असेल तरी त्याने त्यांचं काम केलंय. इनसाइड आउट खेळायचं होतं. आता मिड ऑफचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 81 आकड्यावरती. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तर शेवटचा अंतिम बॉल
सनीला विकेट साठी आणलं होतं आणि सनीने विकेट मिळवलाय. पण भाई एक विकेट मिळालाय, पण दुसरा भाऊ अजून मैदानामध्ये आहे आणि तो नाही थांबणार. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. जरूर पद्मावती साऊंड्स चौकात किंगच उभा आहे सध्या आणि त्या राजासारखं खेळ मैदानामध्ये दाखवतोय. जरी आकाश परतले असतील तरी देखील धीरज मैदानामध्ये, माफ करा, धीरज परतले असतील तरी देखील आकाश मैदानामध्ये आहेत. आणि या पारीची सुरुवात आकाशने केली होती. 5 सिक्सेस आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. धीरजने 36 धावांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बनवला आणि आकाशचा जर विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 35 धावांवरती खेळतोय. सुपर बॅटिंग. युगांत आलेत आता षटक क्रमांक 5 घेऊन. एक धाव फलकावरती बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे का पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा कॉल देखील आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात 89. 100 पूर्ण होईल का? जो 100चा माइलस्टोन असतो ना आता तो कंप्लीट केला जाईल का? टीमवर्क पाहायला मिळेल. समोर खेळायचं होतं खरं तर, पण पुन्हा एकदा बॅटच्या कडेला बॉल लागला. थोडी फंबलिंग पाहायला मिळते. एका धावेवरती थांबवलं आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली. टोटल 90 90 आकड्यावरती. उमेलमान प्रीमियर लीग 2025 हे आतापर्यंत सर्वात मोठं टोटल आहे. पण विसरून चालणार नाही, दुसऱ्या डाबामध्ये तुम्हाला आणखी बेधडक बिंदास बॅटर पाहायला मिळेल अमित जयस्वाल. त्यामुळे पलटवार किंवा प्रतिउत्तर जरूर दिलं जाईल आणि जर दिलं गेलं तर मग या मॅच पेक्षा आणखी रंगतदार मॅच नसावी. फुल टॉस आहे आणि फुल टोल. चेंडू 41 धावा. सध्या आकाश मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय आणि काय कमालीची बॅटिंग करतोय. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपण पाहण्यासाठी जात आहोत का? 96 धावा टोटल फळकावरती आहेत. 97 आहेत. बॉल तयार. ओहो, अजून एक. तू डाल डाल मैं मार मार. भाई तू डालता जा, मैं सिर्फ हवा हवा में दिखाऊंगा. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आगा मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय. युनायटेड पॅन्थर्स दुपारी काय जेवले होते तुम्ही? 103 धावा टोटल फलकावरती आणि वैयक्तिक आकाशच्या 47. हो, अमित जयस्वालने त्यांची कॅप डोक्यावरनं आकाशकडे दिली. ते म्हणतात की अभी जाएगा आगे तू. बॉल तयार. ओ, फुलटॉस होता आकाश करिता. थांबवलंय तिकडे. आकाशला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मोहनजी घरत साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आकाश करिता पोहोचलाय. थँक्यू सो मच. आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कर देगा भाई, तू कर देगा. ये जज्बा, ये रुतबा, ये कम नहीं होना चाहिए. टोटल 103 धावा आहेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? नॉन स्ट्रायकर एंडला फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. धावा किती मिळतील? टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीने आकाशचा इंडिव्हिज्युअल स्कोर 49. 49 आकड्यावरती या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक आपण पाहण्याकरिता जात आहोत का?
आणि जर 50 पूर्ण झाले तर नवीन गरज यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि मोहन गरज यांच्या माध्यमातून 500. शेवटचा अंतिम बॉल 49 वरती खेळतोय. लास्ट डिलिव्हरी या इनिंगची आणि इकडे पहा. आता पंचांचा इशारा काय तो ते पाहावं लागेल. एक धाव तर बनवल्या, दुसरा धावाचा कॉल आहे. काही अजून धावा जोडल्या जातील कारण की हा No+2 भीमच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आणि त्याच्यावरती 2 धावा आणि 3 धावे या टोटल 3 धाव्यांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 108 108. खरं तर मैदानामध्ये आग लावली. 108 नंबरला फोन करायची वेळ देखील आली आहे. मनीष, मला वाटतं या 5 वर्षाच्या इतिहासामध्ये UPLच्या फर्स्ट टाइम एवढा स्कोर झालाय, तो सुद्धा 4 ओव्हरमध्ये. अजून एक 5 ओव्हर चालू आहे ना. अच्छा, म्हणजे फर्स्ट टाइम झालेला एवढ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. येतो हो ना इथाबाई. 2025 हे महासंग्राम पाहतोय आणि आता या स्पर्धेला मी म्हणेन की आणखी 4 चांद लागलेत. आणि इथे पहा, हो 6 आलाय आणि आकाशचं हे अर्धशतक पाहायला मिळतंय. कमालीची बॅटिंग केली. मैदानामध्ये आले आणि संपूर्ण या मैदानामध्ये बरसताना आणि गरजताना पाहायला मिळतात. यस आकाश, आपली बॅट या संपूर्ण प्रेक्षकांना दाखवायची आहे. तुझा जो नॉक पाहायला मिळाला हा ग्रेट होता आणि इथे राजा बनून राहण्याचं काम आकाश करतोय सध्या मैदानामध्ये. दिल जीत लिया भाई आपने. डीजे. UPL 2025 वर्ष 5वे. या टुर्नामेंटसाठी आम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे: रखुमाई डेव्हलपर्स, आशीर्वाद डेव्हलपर्स तर्फे सर्व ट्रॉफीज, परिंता इन्फोटेक्स महिलांसाठी गिफ्ट, कैलासवासी लक्ष्मण रामचंद्र किणी यांच्या स्मरणार्थ मालिकावीर कूलर, देवेंद्र हेमंत घरत तर्फे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, इमर्जिंग खेळाडू, मॅन ऑफ द मॅच आणि माजी नगरसेवक श्री सचिन हरेश्वर घरत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीरसाठी रोख रक्कम 5000 रुपये. सौ दिव्या अमित पाटील तर्फे चषक, रुबाब मेन्स अँड वुमन ब्युटीक तर्फे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक, जितेश प्रवीण पाटील तर्फे कॅप व सॉक्स, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी, सतीश फोम हाऊस तर्फे ग्लोव्ज, स्पोर्ट्स कॅपिटल नदीम शेख तर्फे गार्ड आणि स्किन, आई जीवदानी ग्रुपच्या अध्यक्षा सौ विजया रोशन पाटील यांच्याकडून जो या स्पर्धेचा मालिकावीर ठरेल त्याच्यासाठी 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर जो मुंबई आणि कलकत्ताचा मॅच होणार आहे त्या मॅचचे तिकीट स्पॉन्सर केले आहे. या सर्वांचे साईसाई ग्रुप तर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि अजून एक विशेष आभार माझे सॉरी माझ्याकडून मिस झाला. आमचे मंडळाचे अध्यक्ष साईसाई ग्रुपचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी लकी ड्रॉचा जो महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवला आहे त्याचा संपूर्ण खर्च विनोद पाटील यांनी केलेला आहे. त्याचे सुद्धा साईसाई ग्रुप तर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद डीजे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 33,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम 22,000 आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल आकर्षक ट्रॉफी. मालिकावीर असेल 85 लिटरचा कूलर आणि रोख रक्कम 5,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज एक सुंदर किचन सेट, त्याच्यामध्ये गॅस शेगडी, कुकर, मिक्सर, क्रशर, फ्राईंग पॅन सेट, कटर सेट, वॉटर बॉटल आणि बॅट, तसेच रोख रक्कम 5,000 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज एक सुंदर किचन सेट, त्याच्यामध्ये गॅस शेगडी, कुकर, मिक्सर, क्रशर, फ्राईंग पॅन सेट, कटर सेट, वॉटर बॉटल आणि स्पोर्ट शूज, तसेच रोख रक्कम 5,000 रुपये.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज आणि रोख रक्कम 5000 रुपये. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, गार्ड, स्लीव, सॉक्स, ग्लोव्ज आणि कॅप. इमर्जिंग खेळाडू आकर्षक अशी ट्रॉली बॅग. विकेट हॅट्रिक साठी आकर्षक असे स्पोर्ट्स शूज आणि पर्पल आणि ऑरेंज कॅप साठी आकर्षक अशी ट्रॉफी. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा एका रोमहर्षक मॅच मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. टोटल विजयाकरिता 115 धावा बनवायचे. 2 रेकॉर्ड्स आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. एका बाजूने जर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा इंडिव्हिज्युअल हाय स्कोर बनवला गेला जो नॉट आउट 55 धावा आकाशच्या बॅटमधनं, आणि दुसऱ्या बाजूने टोटल सांघिक धावा फलकावरती देखील 114 बनवल्या गेल्या. ओ अमित जयस्वाल हवेमध्ये खेळलेत उंचीवरती. योगेश होते तिकडे आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली या फलंदाज बाद. पहिला विकेट माघारी परतले गेले योगेश आणि आता अमित जयस्वाल क्रमांक 3 वरती गेलेत. 115 धावांचं टोटल आहे. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये आपण बॅटिंग पाहिली तशाच प्रकारची बॅटिंग इथे देखील करावी लागेल. अमित जयस्वाल या आधी 53 धावांवरती नॉट आउट राहिलेत आणि आता बॅटिंग वरती आपण अमितला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सनोज गोलंदाजी करतोय. पहिला वाईट बॉल आला, त्यानंतर विकेट आला. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहतो 1 या आकड्यावरती. बॉल तयार. ओ अमित जयस्वालच्या बॅट मधनं जशास तस ठोसा ठोस उत्तर दिलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6. À partir de maintenant, faut lever les mains en l'air. Et dans la mouille, oui, y'a pas qu'elle laisse nous faire. Allez là, on veut voir tout le monde les mains en l'air. Si sont pas eux, on veut voir tout le monde le veut. Let's go! Helicopter, 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 helicopter. मोठा फटका आला आणि धावा फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेल्या 7 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये तुम्हाला खूप सारे धमाके पाहायला मिळाले. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 3ऱ्या क्रमांकाचा चेंडू पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आणि पॉवर हाऊस इम्पॅक्ट. अमित जयस्वाल ये भी चल पड़े हैं अब. 1, 2, 3. जोडले गेले आणि 2 षटकारांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढत आहेत. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 विकेट माघारी परतलाय. 13 धावा आहेत आतापर्यंत फलकावर. अमित जयस्वालला आपण पाहतोय. मॅच तर इतक्या इझिली अमित नाही सोडणार. ठाऊक आहे अमितला. कुछ कर दिखाना है तो लढना पडेगा. फुल टॉस बॉल होता. ड्राइव्ह केला ऑफ साइडला. बॉल चाललाय कव्हर बॉर्ड लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. 2 लगातार 6 आणि त्यानंतर हा दिमागदार चौकार.
15 धावा फलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे 2 चेंडू अजून बाकी आहेत. अमित करिता पुन्हा बॉल तयार होतोय. हलक्या गतीने यावेळेस बॅटची कडा लागली. ठाऊक होतं अमितला की चेंडूची लेंथ तर पिक केली होती अमितने, पण थोडं थांबून आला बॉल, त्याच्यामुळे बॅट वरती योग्य पद्धतीने नाही घेऊ शकले आणि त्याचाचमुळे एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मुळे धाव फलकावरती धाव वाढते जाऊन पोहोचली गेली 18-18 आकडावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय दिग्विजय. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दी सव्वा. शेवटचा अंतिम बॉल दिग्विजयच्या बॅटमधनं अक्रॉस दी हँड खेळलेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अडवण्यामध्ये अयशस्वी ठरतील. बॉल निघून चाललाय सीमारेषेकडे. चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. का आपण सेकंड इनिंग मध्ये देवेंद्र स्मृती या संघाकडनं हे 115 धाव्यांचं टोटल चेस डाऊन पाहण्यासाठी जात आहोत की काय, पण असं म्हणावं लागेल की प्रेक्षकांकरिताही पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. जे सकाळच्या सत्रापासून आपण एक्सपेक्ट करत होतो की कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळतील आणि ते शेवटच्या अंतिम मॅच मध्ये जाता जाता त्या मोठ्या फटक्यांचं दर्शन पाहायला मिळालंय. 22 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आता षटक क्रमांक 2 निखिल लांडले गोलंदाजीवरती. आपसमचा बाहेर बॉल आहे. पंच वळत आहेत. पंचांचे हात समांतर होत आहेत आणि धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल. धाव फलकावरती 1 च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 23-23 आकड्यावर. राईट आर्म राऊंड दी विकेट आले. त्यानंतर ऑप्शनचा बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला पण खूप जास्त बाहेर हाताळला गेला आणि त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि 1 धावाच्या मदतीने 23 धावा आहेत आतापर्यंत. पुढे टाकला होता बॉल. सरळ बॅटने खेळायचा होता आणि अमित जयस्वालची विकेट मिळाली. हे सेलिब्रेशन खूप काही सांगून जाईल कारण की या मॅच वरती अमित जयस्वालची विकेट मिळणं म्हणजे जवळ जवळ या मॅच वरती आता शिक्कामोर्तब करण्यासारखंच आहे. आले पुन्हा सामने जिंकूया शानही वाढूया एका मुखानं हो बोला. पॅन्थर्स आले पुन्हा. पॅन्थर्स आले पुन्हा. हो आता माग हटायचं नाही लढायचं है जिंकायचं UPL गावचं. काही दिशा नव गजणारे है आमचे उमेलमन युनायटेड पॅन्थर्सचा. आवाज कोणाचा उमेलमन गावाचा दरारा घेऊन आला. पॅन्थर्स आले पुन्हा. पॅन्थर्स आले पुन्हा. पहिला वाईट त्यानंतर विकेट. हे सेम पहिल्या षटकामध्ये घडलं होतं. पहिला वाईट आला त्यानंतर विकेट आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती निखिलच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आणि त्यानंतर विकेट आलाय. पॅडी आलेत नवीन बॅटर. चौथ्या क्रमांकावर पॅडी. 2 विकेट योगेश आणि त्यानंतर अमित जयस्वाल 17 धावा बनून माघारी परतले. आल्या आल्या अक्रॉस द हँड प्रहार करायचं होतं पॅडीच्या माध्यमातून पण हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता धाव फलकावरती धाव स्थगिती पाहताना आपण पाहतोय 23-23 आकडावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. लगातार 3 6 जोडले तर सने पाटील यांच्या माध्यमातून पॅडी करिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बाहेर आहे बॉल. ऑप्शनचा खूप जास्त बाहेर आहे आणि पंचांचा इशारा येतो की या चेंडूवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावेने धाव फलकावरती धावा 24 आकडावरती जाऊन पोहोचतात. 115 धाव्यांचं टार्गेट आहे. 100+ तुम्हाला जायचं आहे त्यामुळे गाडी रुळावरती तुम्हाला बुलेट एक्सप्रेस सारखी धावावी लागेल. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे जरूर पण त्यांच्या आवाक्यापासून थोडा दूर राहिला बॉल आणि निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता.
छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी गुलती घालून आली ती बोलली हो भेटाना तिच्या काहीशी. कडनं पारितोषिक आता वाढले लगातार 3 षटकार 5,000 रुपयांचा कॅश प्राइज जाऊन पोहोचलाय. पाडी करीत आहे पारितोषिक आहे. चौकाराला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 28-28 आकड्यावर जाऊन पोहोचतात. शफल केले ऑलरेडी. पुढे टाकला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचा आहे. विकेट धोक्यामध्ये आहे पॅडीची आणि यस जरूर कॅच कंप्लीट केली जाईल. माघारी परततायत. हा धक्का तिसरा फलंदाज बाद. आवाज कोणाचा उमल मंजावाचा दरारा घेऊन आला बॅटर्स आले पुन्हा. आणि मनीष आता आपल्याला पॉइंट टेबल जर तुमच्याकडे आला म्हणजे रेकॉर्ड आला असेल तर त्याला सांगितलं तर बरं होईल. पॉइंट्स टेबल की पॉइंट्स मध्ये आता टॉप 2 ला कोण आहेत खाली कोण आहेत. अच्छा अनिरुद्ध आमच्या बाजूला आहे त्यांच्याकडे सर्व डेटा आहे ते मला सांगतात अजून एक ही मॅच संपू दे मग सांगतील ते मला. उद्याचा दिवस आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल कारण की आज एकदा काय पॉइंट्स टेबल सर्वांपर्यंत पोहोचले की मी उद्या जर बघितले गेले तर प्रत्येक संघ एकामेकावरती डिपेंड असेल. मग कोणाला पुढे घेऊन जाण्याकरिता कोणाला हरवायला कुठली कोण काय सेटिंग करेल ते सांगू शकत नाही आपण. आणि प्रीमियर लीग मध्ये ही रोमांचकता जी असते ना ती अंतिमच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि उद्या जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कव्हर्सला खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अडवायचा प्रयत्न करतील पण बॉल बाउंड्री पलीकडे धावा 4. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे होटाची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सध्या तरी आमच्या या स्पर्धेचे 8ही स्पॉन्सर सांगत असतील की बाकी काही नको फक्त UPL ची ट्रॉफी पाहिजे. हवेत खेळले उंची जास्त आहे लांबी कमी 2 क्षेत्ररक्षक आता तिकडे पोहोचतायत आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने जज केलाय. कॅच कंप्लीट केली जाईल. विकेट डाउन. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे सुनो बाल से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है सुनो बोल से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो वा क्या बात आहे. सगळे चिमुकले इकडे सगळे मोठे एन्जॉय करतात या स्पर्धेला खूप सारा. हा मनीष त्यांचे पप्पा ग्राउंडवरती खेळत आहेत म्हणून ते एन्जॉय करतात इकडे प्रत्येक सॉंगला. नक्कीच. आणि आमचा DJ पद्मावतीच्या तालावरती त्यांचे पाय देखील थिरकायला तर सुरुवात झाली आहे. आपल्या डीबीएन लाईव्हला विनंती असेल की त्याने आपला कॅमेरा आमच्या टॉस का बॉस मध्ये जेव्हा डीजे वाजेल ना तेव्हा नक्कीच फिरवा. धाव फलकावरती धावा जर पाहिला आता सध्या आपण षटक क्रमांक 3 संतोषला गोलंदाजी करताना पाहतोय आणि हे षटक जर बघितलं गेलं तर आता 50-50 ओव्हर चॅलेंजिंग षटक आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत युनायटेड पॅन्थर्स या संघाने हे चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि असं काय केलं की समोरच्या संघाला अक्षरशः घाम फोडलं होतं. डॉट बॉल आला निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर आपण पाहतोय टोटल 34 34 आकड्यावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. चेंडू क्रमांक 3 उडवला बॉलला उंचीवरती आहे लांबी कमी आणि त्यानंतर कॅच अगदी इझिली कंप्लीट केली जाईल. आणखी एक धक्का बसतोय. कोणती वरती
बोलिंग झाली चल भाऊया पार्टीला मुंग पालावरती आली टपरी मायकर हसली स्वागल पावड्याला मुंग बसला स्टार्टर चल तुमच्या मिठू आपल्या डिस्को डान्सिंग खायला स्वर्गवाल्या बोलावं माझ्या डीजेला स्वर्गवाल्या बोलावं माझ्या डीजेला स्वर्गवाल्या बोलावं माझ्या डीजेला स्वर्गवाल्या बोलावं माझ्या डीजेला समय पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर आणखी एक विकेट संतोषने जर मिळवला गेला या चेंडूवरती तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सनय पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आणि इकडे स्विंग अँड मिस डॉट बॉल आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला 34 आकड्यावरती मानव नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. खरं तर चांगला बॅटर आहे मानव घरत ज्यांना आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती सध्या तरी पाहतोय. पाठची हलकीशी कडा घेतली. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये बॉल अडवतायत आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता स्ट्रायकर एंडवरती मानव पाटील अखेर आलेत. मानव घरत आलेत आणि जर त्यांनी षटकार जोडला गेला तर मंगेश पाटील आणि दर्शित पाटील यांच्या माध्यमातून 1,001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय मानवच्या माध्यमातून. एक धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 36-36 आकड्यावरती. षटक कंप्लीट झाले. या षटकामध्ये टोटल जर बघितलं गेलं तर 3 धावा, त्यामुळे धावा होणार आहेत मायनस. 4 धावा झाल्या त्यामुळे 2 मायनस होतील आणि मग धावा फलकावरती जर बघितला गेला तर 34-34. साई ग्रुप आमचे गावचा नवीन घरत नाही. जर विकेट हॅट्रिक घेतली तर अथर्व पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि त्यानंतर वैभव पाटील यांच्या माध्यमातून 1,001 रुपये नवीन साठी पारितोषिक आले. अथर्वकडनं 500 आणि वैभव दादांकडनं 1,001. ओ इथे पहा यश्री रक्षक खूप चांगल्या पद्धतीने क्लोज कीपिंग करताना आपण पाहतोय आणि खूप क्विक ऍक्शन दिसली त्यांच्या माध्यमातून. रिॲक्ट झाले विदिन द सेकंड आणि त्यानंतर वाईटच्या स्वरूपामध्ये पंचांचा तर जरूर इशारा आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. हा पहा बॉल कलेक्ट केला आणि ओहो खूप क्विक होते. हवेमध्ये खेळलेत, हवेत खेळलेत, उंचीवरती बॉल आहे पण क्षेत्ररक्षकापासून दूर देखील राहिलाय आणि त्याच्यामुळे रनआउटच्या माध्यमातून आता फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये दाखल झालेत भरत आलेत आणि संजय पाटील आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर भरत मात्रे, मकरंद मात्रे, जयप्रकाश पाटील आणि संजय पाटील या तिघांकडनं 1000 म्हणजे टोटल 3000 प्रत्येक 6 ला. फ्लाइटेड बॉल होता हा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय. भरतला तर मी एवढं सांगेन की भाई एक 6 मारा, 3000 कमवा. पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल नवीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि लगातारचे हे 2 डॉट बॉल आलेत. एकंदरी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. 5वा बॉल.
समोर खेळायचा प्रयत्न केलेला, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. हो हो, असं वाटत होतं एक क्षण कॅच घेतली की काय. सनोज विश्वकर्मा तिकडे होते, पोचले होते ऑलमोस्ट, पण शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप झाली. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा बनवल्या 2 आणि 38 आकड्यावरती जाऊन पोहोचतात धावा. अपसमचा बाहेर बॉल होता, पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न केला. आता पॉइंटला बॉल चालला वेगाने, कलेक्ट करतील फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं षटक कंप्लीट झालंय. चौथं आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. युनायटेड पॅन्थर्स या संघाने ज्या धावा जोडल्या गेल्या आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार. थँक्यू दिजे. शेवटचं षटक, पहिलाच बॉल, बॅटची कडा लागली. आता थर्डमॅनला बॉल अडवला जाईल. फेकी करेपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीय. 41 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली धाव. शेवटचं अंतिम षटक सध्या प्रगतीपथावरती आणि औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. समोर खेळलेत, लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघे पोहोचले, तिकडे गेले आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 43 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत टोटल विकेट गमावले गेले ते म्हणजेच 6 विकेट गमावलेत. आतमध्ये बॉल आला, थोडा हलकासा टर्न होताना आपण पाहिलं चेंडूला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूंची औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. स्टेप आउट करून खेळायचं होतं. स्वतः गोलंदाज आता तिथपर्यंत पोहोचतात, चेंडूला कलेक्ट करतील. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 45 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, औपचारिकता बाकी राहतीये. पॅटची हलकीशी कडा घेतली, 1 धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीनं 46 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आता शेवटचा अंतिम बॉल या मॅच मधला. असा दिवसातील आपण शेवटची अंतिम मॅच अनुभवत होतो आणि खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. साई ग्रुप आयोजित व उमेलमान ग्रामस्थ पुरस्कृत उमेलमान प्रीमियर लीग 2025 5वं पर्व आपण पाहतोय आणि सर्वांना गर्व वाटावं असं हे 5वं पर्व आणि खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. मॅच समाप्त झाले, लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने टोटल 57 धावा बनवल्या अवघ्या 14 चेंडू मध्ये, आकाशला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच.